श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची उपासना करताना नकळत होणाऱ्या चुका. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय हा आहे की आपल्याकडून उपासना करताना नकळत होणाऱ्या चुका. आपल्या महाराजांवरती खूप श्रद्धा आहे, खूप विश्वास आहे, त्यामुळे आपण रोजच महाराजांची उपासना करतो. पण स्वामी महाराजांची उपासना नक्की कशी असावी, त्यांना नमस्कार कसा करावा, आपल्या घरात जर महाराजांच्या पादुका असतील तर त्यांचे पावित्र्य कसे राखावे, आपण स्वामींसमोर कसे जावे, महाराजांना नैवेद्य कसा अर्पण करावा, म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे. तर भक्तांनो, सगळ्यात अगोदर आपण महाराजांच्या उपासनेकडे जाऊया. तर उपासना म्हणजे काय? केलेली पूजा ही महाराजांच्या उपासनेत येते का? तर सेवेकऱ्यांनो, निश्चितच ती सेवा उपासनेमध्ये येते. महाराजांची उपासना म्हणजे काय? तर महाराजांचे नामजप तुम्ही सकाळी रोज उठल्यानंतर केले तरी ते उपासनेमध्येच येतं. तर उपासना ही अगदी सहज घडली पाहिजे. जर तुम्ही ठरवून उपासना केली तर ती रोज होऊ शकणार आहे का? कारण जर कधी आपण आजारी पडलो किंवा कधी थकून गेलो तर आपल्याकडून उपासना होणार नाही. म्हणूनच उपासना ही अगदी सहज घडली पाहिजे. उपासनेसाठी बसणे आणि आपणच आपल्यावरती सक्ती करणे याला उपासना म्हणत नाहीत. सुरुवातीला आपण ते करू, पण महाराजांसमोर आपण 1 तास बसू, उपासना करू, पण हे कित्येक दिवस आपण करू शकतो. पुढचे दिवस कसले आहेत, उद्याचे रुटीन काय आहे, हेच आपल्यालाही माहीत नाही. म्हणून उपासना शक्यतो आपल्याला जमेल अशी करावी. तसंच मनात संकल्प करायचा आहे. फक्त रोज ठरलेल्या वेळेला नामस्मरण केलं तरी चालेल. बघा, महाराजांचे नामस्मरण ही एकमेव उपासना अशी आहे की ती आपण कधीही आणि कुठेही करू शकतो. म्हणजेच खूप मोठे संकट आले किंवा काही अडचणी आल्या तर आपण लगेच स्वामी भक्त काय करतो की पटकन स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो. स्वामी महाराजांचे नामस्मरण केले तरी उपासनेमध्येच येते. म्हणूनच उपासना ही अगदी साधी सोपी असली पाहिजे. माझे म्हणणे आहे की रोज आपण तासनतास स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे बसून उपासना केलीच पाहिजे असं नाही आहे. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी उपासना केली तरी चालेल, पण ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी अगदी साधी सरळ सोपी उपासना केली तरी चालते. स्वामी महाराजांनी आपल्याला असे कुठेही सांगितलेले नाही आहे की एवढा वेळ माझ्यासमोर बस, एवढे अध्याय समोर वाचलेच पाहिजेत, एवढा वेळ नामजप केलाच पाहिजे, असं काही सांगितलेलं नाही. ज्यांना वेळ आहे त्यांनी तशी उपासना करा. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांना नमस्कार करायचा, साष्टांग लोटांगण करायचं की मुजरा करायचा. जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या समोर जातो तेव्हा नकळत आपले हात जोडले जातात, नकळत नमस्कार करतो किंवा साष्टांग लोटांगण घालतो. पण महाराजांना मुजरा घालतात का हो? अलीकडे स्वामी महाराजांना मुजरा करतात, पण महाराजांकडे आल्यानंतर त्यांना आपण आपले आत्मसमर्पण करत असतो. म्हणजेच जेव्हा आपण देवादिकांकडे जातो तेव्हा साष्टांग लोटांगण घातले जाते. तर आपणही आपल्या स्वामींना साष्टांग लोटांगण घातलेच पाहिजे ना. बघा, कधी आपण आपल्या कुलदेवतेलाही गेलो की लगेच साष्टांग लोटांगण घालतो. तसेच आपण आपल्या स्वामींनाही केले पाहिजे. मुजरा हा राजांना असतो, देवांना नसतो. देवांना साष्टांग लोटांगण केला जातो. तर तुम्हीही स्वामींच्या मठात किंवा घरी पूजा करताना किंवा कुठल्या मंदिरात गेला स्वामींच्या तर आपले संपूर्ण समर्पण करत असतो. आपल्या काही गोष्टी, दुःख, संकटे सगळे आपण स्वामींना सांगत असतो. मग स्वामींना साष्टांग लोटांगण का नाही करत? तर तुम्हीही आजपासून आपल्या स्वामी महाराजांना साष्टांग लोटांगणच घाला. तिसरी गोष्ट म्हणजे महाराजांच्या मठात गेल्यानंतर गप्पा गोष्टी कराव्यात का? आपण मठात कशासाठी जातो? आपल्या स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जातो. तर त्या ठिकाणी आपण गोष्टी केल्या पाहिजेत का? नाही केल्या पाहिजेत. आपण फक्त स्वामींच्या दर्शनासाठी जातो. आपल्या आपल्या काही अडचणी असतात ते स्वामींना सांगण्यासाठी जातो. प्रश्न, अडचणी किंवा एखादी चांगली गोष्ट जरी घडली असेल दिवसभरात तरी ते आपण स्वामींसमोर सांगण्यासाठी जात असतो. तर ते गप्पागोष्टी करू नयेत. भरपूर बायका गप्पागोष्टी करतात, तर त्यांनी करू नये. फक्त आपण स्वामींसमोर आपल्या जो काही प्रश्न असतील ते सांगावेत, काही अडचणी असतील ते सांगावेत, चांगली गोष्ट काय घडली असेल ते सांगावे, स्वामींचे नामस्मरण करावे. भरपूर गुरुवारी तिथे मठात सत्संग असतो. म्हणजेच तिथे ते पंडित किंवा पुजारी असतात, ते माहिती सांगत असतात, ते व्यवस्थित ऐकावे, स्वामींचे नामस्मरण करावे. तर भक्तांनो, महाराजांचे आपण सगळेच भक्त आहोत. उपासना ही अगदी थोडी करा किंवा जास्त करा, महाराज आपल्याला जे सर्व काही देणारच आहेत. आपण फक्त ते श्रद्धेने मागणार आहोत.
श्रद्धेने मागणार आहेत त्या गोष्टी स्वामी समर्थ आपल्याला नक्कीच देणार आहेत. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. आजची केलेला सेवा ही स्वामी चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे